ओके. आणि अशी पण जी माणसं येतात ती काय व्यवस्थित ठेवत नाही, सगळं घाण करून जातात. मग काही कचरा असेल, तुमची जी काही घाण असेल जशी येत आहे तसं स्वतःसोबत घेऊन जा परत. तरी घेऊन गेला तरी गड स्वच्छ राहतो. स्वच्छ राहतो. पण लोक येतात आणि तसंच टाकून निघून जातात. असं गड किल्ल्याला आलं ना आपली लायकी कळते, लायकी. गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात तुम्ही? फिरताना फिरायलाच पाहिजे. स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ गणेश. मंडळी, आज आपण निघालो कर्नाळा फोर्ट पनवेल येथे. हा किल्ला पुण्यापासून 110 किलोमीटर अंतरावर आणि मुंबईपासून अवघ्या 52 किलोमीटर अंतरावर आहे. पनवेल पासून फक्त 12 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला आज आपण एक्सप्लोर करायला निघालो. त्यासाठी आम्ही सकाळीच निघालो पुण्यावरून. पुण्याचा टोल नाका क्रॉस केला आणि थेट पोहोचलो मिसिंग लिंकवर, जो आत्ताच नवीन ओपन झालाय. त्याचा भला मोठा बोगदा बघून मला लई भारी वाटलं. त्याच्यानंतर समोर गेलो, बोगदा सोडला आणि दिसला मोठाच्या मोठा मिसिंग लिंकचा पूल. हा पूल क्रॉस करून आम्ही थेट पोहोचलो पनवेलला. आणि मग आम्ही ठरवलं की आता कुठेतरी नाश्त्याला थांबायचं. मग नाश्त्याला थांबलो. नाश्त्याला थांबल्यानंतर वडापाव, पोहे, मिसळ, इडली, वडा असा जय्यत करून फोटोबा भरला गच्च आणि मग निघालो आम्ही कर्नाळाच्या दिशेत. हिरव्यागार वनराईतून अचानक एक बोट उंचावू लागलं. ते होतं कर्नाळा किल्ल्याचं. आणि ते बोट पाहता पाहता आम्ही कर्नाळा फोर्टचं गेट विसरलो आणि गेलो पुढे. मग काय, युटर्न घेऊन पुन्हा आलो कर्नाळा फोर्टच्या गेटवरती. गेट वरती आल्यानंतर डाव्याच हाताला दिसला आम्हाला पार्किंग. मग काय, गाडी केली पार्क आणि थेट आलो तिकीट काढायला. इथं नव्हतं नेटवर्क नसल्यामुळे चालेना UPI. आणि मग काय, नशीब आमच्याकडे होती कॅश. आम्ही काढलं तिकीट आणि निघालो थेट गडाकडे. परंतु गेट मधून आत जाताच काकांनी आम्हाला अडवल्यानंतर आमच्या बॅगांची कसून झाडाझडती घेतली. बॅगेत कोणकोणत्या प्लास्टिकच्या बाटल्या आहेत, काय प्लास्टिकचे कव्हर आहेत, सगळं पाहिलं आणि आमच्याकडनं घेतलं डिपॉझिट 100 रुपये, जे की आम्हाला बाटल्या पुन्हा दाखवून जाताना परत मिळणार. मग गेट वरती तिकीट दाखवून आम्ही थेट निघालो पक्षी अभयारण्यातून कर्नाळा फोर्टकडे. आज जातो तर पाहतो भला मोठा बोर्ड, ज्याच्यावर 172 पक्ष्यांची नावं आहेत. म्हणजे या अभयारण्यात 172 पक्षी आढळतात. म्हणजे ही पक्षी निरीक्षकांसाठी पर्वणीच म्हणावी लागेल. तेव्हा पक्षी निरीक्षकांनो, इथं नक्की भेट द्या. आम्हाला जायचं होतं गडावर, त्यामुळे आम्ही अभयारण्याकडे न जाता निघालो गडाच्या दिशेने. परंतु गडाच्या सुरुवातीला ट्रेक चालू करायच्या आधी तेथील अधिकाऱ्यांनी गडावर जाणाऱ्यांकरता पाण्याची व्यवस्था करून ठेवलेली. तेव्हा तुम्ही तिथे तुमच्या बाटल्या वगैरे भरून घ्या आणि मगच ट्रेक सुरू करा. कारण ट्रेक करत असताना मजबूत तहान लागते. कमीत कमी एका ट्रेकरकडे 3 लिटर पाणी तरी असायलाच हवं. आणि अशा पद्धतीनं आम्ही सुरू केला ट्रेक. पहिल्या 10 मिनिटातच भाऊ मला जो दम लागलाय, तिथे माझी झाली हवा टाईट. पण नाही, आपण प्रयत्न केला आणि गडाच्या दिशेने निघालो. तो चढाईचा भाग क्रॉस केला की मग जरा असं सपाट चालायला भेटतं. हा साधा ट्रेक आहे खरं तर, आपली इकडेच वाट लागली. पण भाई, विदिन कुछ मंथ आपण तेवढं केपेबल होणार. कठीणातला कठीण ट्रेक करू आपण.
आज होता संडे आणि त्यामुळं गडावरती पर्यटकांची मजबूत गर्दी होती, त्यात आमची देखील भर. लोक परत चालले आणि आम्ही अजून थोडं तुझे. कार्डिओ कार्डिओ इज द मस्ट. कार्डिओचा व्यायाम करा आणि मग ट्रेक चालू करा. अनुभवाचे बोल ऐकत माणसाने. मला अनुभव आलाय तर माझे बोल कायच अनुभवाचे. कार्डिओ स्ट्रॉंग पाहिजे. गडकिल्ले चढायचे, ट्रेकिंग करायचे, कार्डिओ स्ट्रॉंग करा. कार्डिओ स्ट्रॉंग नाही तर बाई काय नाही. सुरुवातीला वाटलं होतं जातं का नाही, पण आता जाईल. आता कॉन्फिडन्स आलाय. फुल अंग गरम झाले, घाम घाम निघलाय. आणि भाऊ एवढ्या अथक परिश्रम घेऊन घाम गाळून इधर तक पोहोचे आहे. आता वर जायचं गडावर. भावांनो, ट्रेकिंग करत असाल, दम लागला तर थोडं थांबा. आमचंही तेच होतं. पुढील भाग होता थोडासा खड्या चढायचा. मग म्हटलं थोडा आराम करावा. थोडं खाल्लं, जरा आराम केला, काही सेल्फी वगैरे काढल्या आणि मग निघालो पुढच्या चढाईसाठी. गडाच्या सुरुवातीलाच आई भवानीचं दर्शन घेतलं आणि मग सुरू केली पुढची चढाई. चढाईचा काही भाग पार करताच येऊन पोचलो गडाच्या पहिल्या दरवाजाजवळ, जो की आत्ता अतिशय भग्नावस्थेत आहे. हा दरवाजा पार केला आणि मग थोडासा कठीण चढाईचा भाग सुरू झाला, जो सुद्धा मी लिलया पार केला. कारण आता कॉन्फिडन्स लेवल काहीतरी अपग्रेड झाली. मित्रांनो, गडाच्या या टप्प्यावर येऊन पोहोचलो आणि समोर दिसला गडाचा हा भाग. का कुणास ठाऊक हा भाग पाहून मला त्या गेम ऑफ थ्रोन्स मधल्या त्या किल्ल्याची आठवण झाली. तुम्हाला पण झाली का? कमेंट्स मध्ये नक्की कळवा. एक तर हा माझा पहिला ट्रेक होता आणि चढाईची कठीणता काही कमी व्हायचं नाव घेत नव्हती. ती टप्प्याटप्प्याला वाढतच चालली होती. हातामध्ये स्टिक घेऊन स्वतःला सावरत गड चढताना थोडीशी माझी तारंबळ तर होतच होती. पण ही तारंबळ पार करत मी पार केला गडाचा दुसरा दरवाजा, जो आता अँगल वगैरे लावून थोडासा सावरण्याचा प्रयत्न केला. इथपर्यंत येऊन दम घेतच होतो तोपर्यंत आमच्या नवनाथ भाऊंना गडावरून दिसणारे किल्ले दाखवण्याची घाई काही आवरेना. श्रीमलन, श्रीमलंग, हा चंदेरी, चंदेरी, कलावंतीन, कलावंती, प्रबळगड, प्रबळ आणि हा ईर्षाळगड. ईर्षाळगड. आणि इकडे माणिकगड, इकडे ना, हा माणिकगड ना. हा मान श्रीमलंग, चंदेरी, कलावंतिनी, प्रबळगड, ईर्षाळगड आणि माणिकगड अशा दुर्गांचं दर्शन घेऊन निघालो गडाच्या पुढच्या टप्प्याकडे. कारण हा सुळका खुणावत होता पुढे येण्यासाठी. आता आपण पार करतोय गडाचा तिसरा दरवाजा. पण दरवाजातच या मुली नेमकं काय करतायत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गडाचा तिसरा दरवाजा पार केला आणि समोर दिसला हा भला मोठा सुळका. काळ्या बेसॉल्ट खडकामध्ये उभा असलेला हा पांडूचा मनोरा या किल्ल्याचं विशेष आकर्षण आहे. आणि भगव्या जरी पटक्याला पाहून मान गर्वानं उंच झाली. त्याला वंदन करून निघालो गड एक्सप्लोर करायला.
पुढे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो हा एक वाडा, जो आता पूर्ण भग्नावस्थेत आहे. खरं तर कर्नाळा किल्ला हा कोकणातील व्यापारी मार्गावर नजर ठेवणारा एक टहाळणी किल्ला होता. त्यामुळे येथील वाडा हा केवळ निवासस्थान नसून तो प्रशासकीय आणि लष्करी केंद्र म्हणून वापरला जात असेल. येथून किल्ल्यावरील पहारा, रसद, व्यवस्थापन आणि परिसरातील हालचालींवर नजर ठेवली जात असेल, असं इतिहासकारांचं मत आहे. कालांतराने या किल्ल्यावर अनेक युद्ध झाली, नैसर्गिक झीज झाली आणि शासनाचं नंतर पुढे दुर्लक्ष सुद्धा झालं. त्यामुळे आता हा वाडा पूर्णपणे पडलेला आहे. आज पर्यटकांना इथं आल्यानंतर फक्त वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. या वाड्याच्या भिंतींवर सुद्धा मोठमोठाली झाडं वाढलेली पाहायला मिळतील. त्यामुळे या वाड्याच्या भिंती अजूनच मोडकळीस आल्यात. पुढे आलो की आपल्याला दिसतो हा सुळका, ज्या सुळक्याच्या चारी बाजूस खालच्या साईडने पाणी साठवण्यासाठी काही टाक्यांची व्यवस्था केलेली दिसते. चला आता आपण किल्ल्याबद्दल थोडक्यात परंतु महत्वाची माहिती जाणून घेऊयात. किल्ले कर्नाळा हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक प्राचीन डोंगरी किल्ला आहे, जो पनवेल शहरापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर असून कर्नाळा बर्ड सेंच्युरी या अभयारण्यात स्थित आहे. समुद्र किनाऱ्यावरील कोकण प्रदेश आणि दख्खन पठार यांना जोडणाऱ्या जुन्या व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात असे. भौगोलिकदृष्ट्या पाहता सुमारे 439 मीटर उंच म्हणजेच 1440 फूट उंचीवर वसलेला हा डोंगरी किल्ला याची निर्मिती इसवी सन 1400 पूर्वी झाल्याचे मानले जाते. यादव तुघलकांच्या काळात उत्तर कोकणातील महत्त्वाचे प्रशासकीय केंद्र म्हणून याला स्थान होते. यानंतर हा किल्ला गुजरात सुलतानच्या ताब्यात गेला. इसवी सन 1540 मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने तो जिंकला. पुढे पोर्तुगीजांनी काही काळ या किल्ल्यावर नियंत्रण मिळवले. नंतर वार्षिक खंडणीच्या बदल्यात किल्ला पुन्हा निजामशहाकडे देण्यात आला. 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर तो किल्ला मुघलांकडे गेला. पुढे पेशव्यांच्या काळात पुन्हा मराठ्यांच्या अधिपत्याखाली आला. मात्र 1818 मध्ये इंग्रजांनी या किल्ल्यावरती कब्जा केला. हा किल्ला 2 भागात विभागलेला आहे, वरचा भाग आणि खालचा भाग. किल्ल्याच्या मध्यावर सुमारे 125 फूट उंच काळ्या बेसॉल्ट दगडाचा मनोरा आहे, ज्याचा उपयोग पूर्वी टेहाळणीसाठी केला जात असे. हा किल्ल्याचा सर्वात प्रसिद्ध भाग आहे. किल्ल्यावर प्राचीन प्रवेशद्वारे असून त्यावर मराठी आणि फारसी भाषेतील शिलालेख आढळतात. किल्ल्यावर वर्षभर पाणी असणारी खडकात कोरलेली टाकी आहे, जी पूर्वी सैनिकांच्या पाण्याच्या गरजा भागवत असे. किल्ल्याच्या पायथ्याशी देवी भवानीचे मंदिर आहे. स्थानिक परंपरेनुसार या मंदिराला देखील विशेष धार्मिक महत्त्व आहे. जर हवामान स्वच्छ असेल तर येथून अनेक किल्ले आणि डोंगर रांगा दिसतात. कर्नाळाचा ट्रेक हा सोपा ते मध्यम स्वरूपाचा आहे. अंदाजे 1 ते 1.5 तासामध्ये तुम्ही तो पूर्ण करू शकता. ट्रेकसाठी इथं येण्याचा सर्वोत्तम काळ म्हणाल तर तो जून ते फेब्रुवारी असा आहे. पावसाळ्यात हिरवाई, धबधबे आणि पक्ष्यांमुळे ट्रेक अधिक आकर्षक होतो. किल्ला कर्नाळा पक्षी अभयारण्यात असल्यामुळे येथे विविध प्रकारचे पक्षी, फुलपाखरे आणि वनस्पती आढळतात. त्यामुळे हा किल्ला इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. आज कर्नाळा किल्ला भग्नावस्थेत असला तरी त्याचे ऐतिहासिक, नैसर्गिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व कायम आहे. दरवर्षी हजारो पर्यटक आणि ट्रेकर्स येथे भेट देतात. किल्ले कर्नाळा हा केवळ एक ऐतिहासिक दुर्ग नसून मराठ्यांचा इतिहास, कोकण दख्खन व्यापारी मार्गाचे महत्त्व, निसर्ग सौंदर्य आणि साहसी ट्रेकिंग यांचा अद्भुत संगम आहे. इतिहासातल्या अनेक लढाया आणि प्रसंगांचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्याचा निरोप घेऊन आम्ही निघालो परतीच्या वाटेला. आणि या आहेत सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेविका, ज्या दरवर्षी इथं येऊन गडाच्या संवर्धनाचं काम करतात. आम्ही बघितलं होतं. कोणत्या कोणत्या गडावरती काम करतात? ह्याच फक्त सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रातल्या सगळ्या गडावर काम करतात. संवर्धनाचं, स्वच्छतेचं, सगळी कामं.
म्हणजे गडाची स्वच्छता. मंदिराचं जीर्णोद्धार असेल किंवा गड संवर्धन असेल, हा. कुठे तोफ भेटली तर तोफेचं संवर्धन असेल, मग त्याच्यानंतर जीर्णोद्धार सोहळा, सगळी कामं येतात. आणि आज काय इथे दरवाजाचं पॉलिश आता मी ते दरवाजाचं पॉलिश कारण पावसामध्ये खराब होतं. हम्म. मग ते आता म्हणजे दरवर्षी येतो आम्ही, म्हणजे पावसाळा थोडा सुरू व्हायच्या आधी येतो आणि हे करून जातो. अच्छा. ही मोहीम विशेष मुलींची आहे फक्त. क्या बात. म्हणजे आम्ही या फक्त मोहिमेत फक्त मुलीच आहोत. किती मेंबर्स आहेत संस्थेत तसे? संस्था खूप मोठी आहे. ओके. संस्थे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पूर्ण व्यापलेली आहे सैनिक प्रतिष्ठान. अच्छा. प्रत्येक विभागात त्यांना प्रत्येक विभागात काम चालतं. म्हणजे तो ते विभाग त्याच्या जवळपास जे असतात ना घरपोच, तिथे जाऊन संवर्धन वगैरे करतात. म्हणजे आता पाऊस चालू होणार ना, मग तळी वगैरे असतात ना, त्याची मग स्वच्छता स्वच्छता, वगैरे हा. पूर्ण गाळ वगैरे काढून साफ करतात. पाण्याची टाकी झाली गडावरची, ती साफ करून ठेवावी लागतं. अच्छा. म्हणजे कसं बाकीचे काय आता कामं साफ केलं ना की पाऊस पडून ते भरलं की मग पिण्याला पाणी मिळतं ना नंतरच्या काळात आपल्याला, म्हणून. ओके. आणि अशी पण जी माणसं येतात ती काय व्यवस्थित ठेवत नाही, सगळं घाण करूनच जातात. मग ते येऊन संस्था सगळं करून काय जाते. सांगशील लोकांना? मी इतकंच सांगेन की काय जर नाही. गडावर येत असाल तर आपापला कचरा आणि जे काही गडाचं जे काही वास्तू असतील ते नीट ठेवत जा. तुम्ही तुमची जी काही कचरा असेल, तुमची जी काही घाण असेल, जशी येताय तसं स्वतःसोबत घेऊन जा परत. बस इतकंच सांगू शकते मी. येस, नक्कीच ऐकतील ताईचं आहे म्हणणं. शिवरायांवर जे कोणी प्रेम करतात त्यांनी ताईचं म्हणणं ऐकायलाच पाहिजे. ज्यांना खरंच जाण असेल नाही त्यासाठी ते घाण करतच नाहीत मुळात. त्यांना सांगावंच लागत नाही की तुम्ही इथे येऊन काय केलं पाहिजे आणि काय नाही. जर चांगलं काही करता येत नसेल ना तर वाईटही काय करू. आता माझं म्हणणं एवढंच आहे. अगदी अगदी. खरं तर खूप कष्टाचं काम आहे. गडावरती येऊन गडावरची स्वच्छता करायची आणि जीर्णोद्धाराचं काम प्रत्येकाने करायचं. आपापली घाण किंवा आपल्या सोबतचा जरी कचरा जरी घेऊन गेला ना तरी गड स्वच्छ राहतो. स्वच्छ राहतो. खरं पण आहे. लोक येतात आणि तसंच टाकून निघून जातात. आता तुम्ही सगळ्या कुठल्या? मुंबई? आम्ही आता सगळे मुंबईवरून आलोय, हम्म. त्या जोगेश्वरी आलाय. आणि संस्थेचं काम ऑल ऑफ महाराष्ट्रामध्ये तुमचे हा, मेंबर्स आहेत. महाराष्ट्रात क्या बात. आणि हेड ऑफिस वगैरे कुठे आहे तुमचं? पुण्याला. पुण्यात. अच्छा, आम्ही पुण्यावरून चालेल. चालेल. थँक्यू ताई, थँक्यू. जय शिवराय. जय शिवराय. सह्याद्री प्रतिष्ठानच्या या दुर्गसेविकांचं हे काम पाहून खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. महाराजांचे हे गडकोट आपणास मंदिरापेक्षा कमी नसावेत. यांचं पावित्र्य राखणं, याचं जतन आणि संवर्धन करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. तेव्हा माझी कळकळीची विनंती आहे तुम्हा सर्वांना, या गोष्टींचा नीट आणि सखोल विचार करा. गडावरून खाली येईपर्यंत मजबूत भुका लागल्या होत्या. मग काय, प्रवीण भाऊंच्या हातच्या या चिकन आळणी भातावरती मजबूत ताव मारला आणि केला या ट्रेकचा शेवट आणि नियोजन पुढच्या ट्रेकचं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. धन्यवाद. जय शिवराय.